थाना कशा धराना हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय ट्युटोरियल म थाना पॅक धरासाठी योग्य पद्धत अन सारखा दूध पाजाना येणे बदल शिकणार अजो। सुरुवात करण्याआधी कृपया ध्यानमा घ्या, योग्य दूध पाजा करता थाना नीट धराना पका महत्वना पोऱ्याने थाना नीट धरा, नाही तर फकत चुनीमधून दूध मिळेल। येणेमुळं पोऱ्याला पका कमी दूध मिळेल। जर थानाने एरिओलाना खाल्ला भाग पोऱ्याने नीट धरा हवा तरच पोऱ्याला पुरा दूध मिळेल। कृपया ध्यानमा घ्या, एरिओला हाव चुनीजवळला काळा गडद भाग आता सुरुवात करू। सुरुवातला आयानी आपले पोऱ्याला दूध पाजा करता नीट पद्धतनी धरेल पाहिजे। हाय धराना हेच मालिकाने इतर व्हिडिओमध्ये मोकळा सांगेल हाय ट्युटोरियलमध्ये क्रॉस केडल पद्धतना वापर करीन समजवी सांगतील। ध्यान ठेवा, दूध पाजासाठी पोऱ्याला नीट पद्धतमा ठेवाना अन नीट धराना गरजना हाय चित्र म आयानी पोऱ्याला क्रॉस केडल म धरेल अन पोऱ्या दूध पेवाला तयार धराने आधी हाय महत्वना क पोऱ्याने तोंड मोठा उघडवा। कज त कोणाला तरी पाववडा कवा बर्गर खाताना हेरिसन हाय समजी घेऊ। आपू पाववडा कवा बर्गर मोठा घास घेवासाठी आपला तोंड मोठा उघडजो। तेच परमाने ज पोऱ्यानी तोंड मोठा उघडात थानाना पका भाग तोंडम घेऊ शक। पोऱ्या मोठा तोंड उघडासाठी आयानी तिनी चुनीकन पोऱ्याने वरले ओठवर हळूच लावला पाहिजे। धीर धरा, कधी कधी पोऱ्याला मोठा तोंड उघडाला काही सेकंद त 2 मिनिट लागू शकता। ध्यानमा ठेवा, दूध पाजाने कोणतेबी पद्धतसाठी थाना नीट धरताना कवबी आयाना बोटा अन अंगठा पोऱ्याने होटणे सरळ असला पाहिजे। जेव्हा पोऱ्या मोठा तोंड उघडतवा तेना खाल्ला ओठ एरिओलाने खाल्ले भागम असला पाहिजे अन चुनी तेने तोंडने वर पाहिजे, तोंडने मधीच नाही पाहिजे। आता आयानी तिना थाना लगेच तोंडम ठेवाला पाहिजे। आयानी पहिला पोऱ्याना डोकाला थोडा बाहेरले बाजूला वाकविसन पोऱ्यानी हनुवटी थानामधी दाबवा। आयानी तिनी पाठ वाकवाना नाही कवा पोऱ्याला तोंड पोवत आणाना नाही। पोऱ्यानी खांदाने मागून हळूच हातना आधार दिसन पोऱ्याला थानाजवळ आणाना। थाना धरताना सगळ्यात महत्वाना मुद्दा म्हणजे आयाने एरिओलाना खाल्ला भाग पोऱ्याने तोंडम असला पाहिजे। येणेमुळं चुनीना मोठा भाग पोऱ्याने तोंडम जावाला मदत करेल। पोऱ्याने खाल्ले होटकन चुनीजवळला खाल्ला भाग जिपकन दाबेल पाहिजे। येणेमुळं दूधनी नसवर दाब पडील अन पका दूध बाहेर येईल। पुढली पायरी म्हणजे पोऱ्याने थाना पॅक धरेल क ती हेरवा। पॅक धरेल क नाही हाय नक्की करासाठी आयाने पुढील गोष्टीशी काळजी घेवाला पाहिजे। पोऱ्याने तोंड मोठा उघडेल पाहिजे। पोऱ्याने वरले होट जवळ एरिओलाना भाग खाल्ले भागपेक्षा पका दिसाला पाहिजे। पोऱ्याने हनवटी आयाने थानाम पुरी घुसेल पाहिजे। दूध गिळताना पोऱ्याने जबडाने पुरी हालचाल करली पाहिजे अन पोऱ्यांना खाल्ला होट बाहेरले बाजूला वाकेल पाहिजे। थानाला नीट लटकेल पोऱ्या बरेच येळा आयाने थानाम दपेल रहा। असे येळस पोऱ्याने खाल्ले होट जवळ थानाला हळूच दाबा अन पोऱ्याना खाल्ला होट बाहेरले बाजूला वाकेल क नाही ती हेरा। पुढं पोऱ्याने नाक कड हेरू। ज पोऱ्याना नाक आयाने थानामधी दपेल हवा त आया पोऱ्याना डोका बाहेरले बाजूला हळूच फिरवू शक, म्हणजे पोऱ्याने हनवटी आयाने थानामधी अजून दपील अन पोऱ्याना नाक अन कपाळ थानापासून लांब हो।
अशा केल्यामुळं पोऱ्या थानाला पॅक धरेल. पोऱ्यांना पुरा तोंड थानापासून लांब घेऊ नका. येणेमुळं फक्त चुनीमधून दूध मिळेल. ध्यानमा ठेवा, दूध पाजणं हा आयासाठी आरामदायक असला पाहिजे. तिला तिने चुनीवर चिमखा, ओढा किंवा चोळा अशा वाटायला नाही पाहिजे. जर दूध पाजणं आयाला त्रासदायक हवा तर पोऱ्याने थाना नीट धरेल नस. आता आपू नीट न धराना कारणा हेरू. बऱ्याच आया आपले एरिओलाला दाबीसन फकत चुनी पोऱ्याने तोंड मधोमध ठेवत्या. आठ पोऱ्याना तोंड मोठा उघडेल नाही. पोऱ्याने फकत चुनीला धरा. आठ पोऱ्याने वरले अन खाल्ले पोटणे जवळला चुनी जवळला एरिओलाना सारखा भाग दिस. पोऱ्याने हनवटी थानापासून लांब पोऱ्याने दूध पेवानी पद्धत जोरात चुकताना पोऱ्याने गालवर खळी पड. पोऱ्याना जबडा पुरा हालत नाही. जेव्हा पोऱ्या दूध पे अन पोऱ्याने तोंडमधले कडक भागमुळं चुनीला चिमटी लाग अन दाबायच. हाय आयासाठी त्रासना असू शक अन चुनीला जखम होऊ शक. तशाच चुनीतून दूध पाजल्यामुळं पोऱ्याला एरिओलाने खाल्ले मोठे दूधनी नसमधून दूध मिळणार नाही. तेनेमुळं पोऱ्याला पोटभर दूध मिळत नाही. जर पोऱ्या फकत चुनीमधून दूध पे हवा तर आयाने तिनी अंगठी पोऱ्याने तोंड कोपरातून टाकवा. तिने येना वापर चुनीवरला पोऱ्यांना चुकना काढाला करवा. मागून तिने नीट धरी खात्री करीसन पोऱ्याला परत तेच थानाला लाववा. नीट धरल्यावर आयानी खात्री करी घेवा क पोऱ्याला पोटभर प्रमाण पहिले अन नंतर ना दूध दोन्ही पैकी मिळ. पहिला दूध पाणीसारखा रहा जो थानाने पुढले भागम जमा व्हायल रहा. हाय पाणी अन प्रथिनासी बनेल रहा. हाय पोऱ्याने वाढसाठी गरज ना नंतर दूध जाडा रहा जी थानाने मागले भागम जमा व्हायल रहा. हाय चरबीनी बनेल रहा. हाय पोऱ्याने मेंदूने वाढसाठी अन वजन वाढासाठी गरज ना हाय समजी घेवासाठी पोऱ्याला पहिला दूध अन मागला दूध पेहेक आयाने दुसरे थानातून दूध पाजणे आधी पहिले थानातला पुरा दूध पाजेल पाहिजे. खात्री करासाठी आयाने एक थानातला दूध पियेल आयाने हातकन थानातला दूध काढी हेरवा. जर थानातून पाणीसारखा दूध बाहेर उन्हात कवा जाडा दूध चांगला निघाला लागना तर आयाने आपले पोऱ्याला परत तेच थानाना दूध पाजवा. जेव्हा हातकन दाबल्यावर जाडा दूध कमी होईल थेंब थेंब येहे तवा येना अर्थ समजाना क आयाने आपले पोऱ्याला ते थानातला दूध पुरा पाजेल पण दुसरे थानातला दूध पाजाने आधी आयाने पोऱ्याला तिने मांडीवर बसवीसन धडना भाग थोडा पुढं सरकवी तेने जबडाला हातमन घिसन डर देवाला मदत करवा. पोऱ्याने 2 ते 3 मिनिट डर देवाला पाहिजे. जर पुढले 5 मिनिट डर नाही दिदा तर येना अर्थ अशा हो क पोऱ्याने थाना पका बेस धरेल होता. पोऱ्याने दूध पेताना तेने पोट पकी हवा दिયેल नाही. आता आयाने तिन्हा दुसरा थाना पोऱ्याला देवाला पाहिजे. जर पोऱ्यांना पोट भरेल हवा तर पोऱ्या दुसऱ्या थानातला दूध पेणार नाही. पण आयाने दोघं थानांना दूध पाजायला पाहिजे. तिने शेवटना निर्णय पोऱ्यावर सोडायला पाहिजे. जर पोऱ्या दूध पेताना झोपना तर आयाने पोऱ्याने तळपायवर हळूच हाणवा. कवा पोऱ्याने पाठवर हळूच गुदगुल्या करी. कवा डर देवासाठी दाखवेल पद्धत पोऱ्याला बसवीन उठवायला पाहिजे.
नीट पद्धत संग दूध पाजाना सारखा सारखा करना सुदूक महत्वना आयाने 24 तास कमीत कमी 12 वेळा आपले पोऱ्याला दूध पाजायला पाहिजे. ते पैकी रातने येळला कमीत कमी 2 ते 3 वेळा दूध पाजला पाहिजे. पोऱ्याला दूध पाजाने आधी आयाने पोऱ्याला भूक लागणे का नाही ती हेरायला पाहिजे. जशा आळस, तोंड आ करणा, डोका फिरवणा, आपला हात तोंडमं टाकणा, बोठा चुकणा अन अंग ताणणा. जपोऱ्या दूधसाठी रड हवात तेना अर्थ अशा बराच येळ व्हयेल कृपया ध्यानमा घ्या. 2 आठवड्यात, 6 आठवड्यात अन वैने 3 महिन्यात पोऱ्यानी वाढ लवकर हो अन पोऱ्याला जास्त दूधनी गरज लागेल. तशाच आयाना दूध वाढील पोऱ्या परत परत दूध पिईल. तेनेमुळं असे वाढणे येळस आयानी परत परत दूध पाजायला पाहिजे. ध्यानमा ठेवा, पोऱ्याने जीवनम पहिले 6 महिन्यासाठी आयाना दूध महत्वना आहार अन नीट धराना व्यवस्थित दूध पाजासाठी गरजना आपण हा ट्युटोरियलनी शेवटने टपाम पोहोचना. IIT मुंबईकडून आवाज मंदा कवरने दियल सहभागसाठी धन्यवाद.